90% आयफोन वापरणारे लोक सेल्फी आरशासमोरच काढतात, कारण त्यांना जगाला दाखवायचं असतं की ते आयफोन वापरतात. हाय हॅलो अहो जावो वरून चालू झालेलं बोलणं कधी कुत्र्या डुकरावर येऊन पोचतंय कळतच नाही. चम्या, चिंगे, मला आपला मुलगा सुंदर व्हायला पाहिजे. चिंगी, एक गोष्ट क्लिअर करा, मुलगा सुंदर पाहिजे की आपला पाहिजे? पती, अगं ऐकलंस का? आताच आईचा फोन आला होता. ती पहाटे 4 वाजता येणार आहे. पत्नी, काय? अहो त्या आताच येऊन गेल्या ना, 4 महिन्यापूर्वी. आणि इतक्या सकाळी सकाळी? एकतर उद्या रविवार आहे. उद्या मी उशिरा उठणार होते आणि एवढ्या सकाळी त्यांना रिक्षा मिळेल का? आणि हो, मी नाश्त्याला काही करणार नाही. त्यांना चहा बिस्किटे खावी लागतील. पती, अगं तुझी आई येणार आहे. पत्नी, काय सांगता? 2 महिन्यानंतर येणार आहे माझी आई. एक काम करा, माझ्याकडे रिक्षावाल्याचा फोन आहे. त्याला सांगा पहाटे 4ला यायला. आणि मीही जरा उद्या लवकरच उठेन. इडलीचं पीठ भिजवायला लागेल. आणि हो, उपमा पण करावा लागेल. आईला खूप आवडतो माझ्या. चला चला, कामाला लागा. शिरप्याचं गाढव हरवलं तरीही तो देवाला धन्यवाद देऊ लागला. गण्या, का रे शिरप्या, तुझं गाढव हरवलं आणि तरी बी तू देवाचे आभार मानतोयस? शिरप्या, अरे बाबा, देवाचीच कृपा की मी त्या गाढवावर बसलो नव्हतो, नाहीतर मी बी हरवलो असतो की. फॅन 4 नंबरवर चालवून, अंगावर चादर घेऊन आणि एक पाय बाहेर काढून टेम्परेचर बॅलन्स करण्याची कला फक्त आपण भारतीयांकडेच असते. प्रियकर, प्रिये, मी तुला माझ्या या हृदयाच्या कप्प्यात बंद केलं आहे. प्रेयसी, सोन्या, बंद कशाला केलंयस? मी तिथून जाणार थोडीच आहे. प्रियकर, नाही ग, बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना, म्हणून. शुद्ध तेलाच्या हव्यासा पोटी बायकोने काल घरात लाकडी घाणा मागवला. बैलाबद्दल विचारलं तर काही बोलत नाही, नुसतं पाहते.